नमस्कार मित्रांनो, या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। माझे नाव आदित्य, मी मूळचा महाराष्ट्रातील एका छोट्या गावचा, पण सध्या गुजरातच्या मुद्रा पोर्टलवर एका शिपिंग कंपनीत नोकरीला आहे। पश्चिम दिवसाची दिवाळीची सुट्टी संपून मी पुन्हा ड्युटीवर जाण्यासाठी निघालो होतो। प्रवासाचा थकवा जाणू नये म्हणून मी पुरी गांधीधाम एक्सप्रेसचे एक स्लीपर कोच रिझर्वेशन खूप आधीच करून ठेवले होते। गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधीच मी स्टेशनवर पोहोचलो। प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी होती। काही वेळातच अनाउन्समेंट झाली की माझी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 3वर येत आहे। मी माझा जड सामान उचलला आणि गर्दीतून वाट काढत AC कोचपाशी पोहोचलो। सुदैवाने मला खिडकीशी खालची लोअर सीट मिळाली होती। ट्रेनमध्ये बॅटरी कार असल्याने प्रवासात जेवणाची अजिबात काळजी नव्हती। ट्रेन महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून गुजरातमध्ये दाखल झाली होती। रात्रीचे 9:30 8:30 वाजून गेले होते। नवसारी स्टेशन निघून गेल्यानंतर मी सीटवर पडल्या मोबाईलवर ऑफिसचे काही ईमेल तपासत होतो। अचानक माझ्या सीटपाशी 2 महिला आल्या। त्यापैकी एक वृद्ध आजी होत्या आणि त्याच्यासोबत एक अत्यंत देखणी साडी नेसलेली तरुण स्त्री होती। तिचे सौंदर्य इतके सात्विक होतं, वेदक होतं की माझी नजर काही क्षणासाठी तिच्यावरच खेळून राहिली। तिने अत्यंत नम्र आवाजात थोडे लाजत मला विचारले, भैया थोडा पाय ऊपर करो, लोगों क्या आजी को बैठना है। मी कसलाही विचार न करता लगेच माझे पाय मागे घेतले। ती वृद्ध आजी माझ्या शेजारच्या एका कोपऱ्यात बसल्या। त्या आजीचे वय साधारण 75च्या आसपास असावे। काही वेळाने त्या सुंदर स्त्रीने मला विचारले, आप कहाँ तक जा रहे हो भैया। मी म्हणालो, मी गांधीग्रामपर्यंत जात आहे। नवल म्हणजे त्यांनाही गांधीग्रामला जायचे होते। मी त्यांना म्हणालो, मॅडम हा रिझर्वेशन डब्बा आहे, रात्रीच्या वेळी वेटिंग तिकीट चालत नाही। तिने हातातून शोधून काढले आणि सांगितले की महिनाभरापूर्वी तिकीट काढले होते, पण तिचे तिकीट कन्फर्म झाले नाही आणि अजूनही वेटिंगवरच आहे। ती TTला शोधून सीटची व्यवस्था करणार होती। तोपर्यंत तिने आजींना तिथे बसू देण्याची विनंती केली। आजींना बसून झोप येत होती आणि त्यांचे पाय, त्यांचे वय पाहता मला त्यांची दया आली। मी स्वतः उठलो आणि आजींना माझ्या पूर्ण सीटवर झोपायला सांगितले आणि मी स्वतः सीटच्या टोकाला पायथ्याशी कसा तरी जागा करून बसलो। ती मुलगी TTला शोधण्यासाठी पुढच्या डब्यात गेली, पण गर्दीमुळे तिला TT सापडला नाही। तेव्हा ती 25 मिनिटांनी परत आली। तेव्हा आजीला गाढ झोपलेले पाहून तिला थोडं आश्चर्य वाटले आणि अस्वस्थही वाटले। मी तिला म्हणालो, मॅडम आजी खूप थकल्या होत्या म्हणून मी त्यांना माझ्या जागेवर झोपवले। जोपर्यंत दुसरी सीट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही इथे बसू शकता। आता रात्रीचे 10 वाजले होते। खिडकीतून येणारा थंड हवेमुळे तिलाही झोप येत नव्हती। मी तिला म्हणालो, मॅडम तुम्ही सीटला पाठ लावून डोळे मिटून घ्या, मी समोरच्या बाजूला कसाबसा बसतो। तिने कृतज्ञतेने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, थँक्यू भैया, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय। रात्रीचे 1:15 वाजले असते। TT तिकीट तपासत आमच्या कोर्टमध्ये आला। माझे तिकीट पाहून त्याने विचारले, तुमची एक सीट आहे, मग इथे कोण झोपले आहे। त्यावर त्या मॅडमने TTला सर्व परिस्थिती सांगितली। TT थोड्या आवाजात म्हणाला, मॅडम ट्रेन फुल आहे, सुट्ट्यांचे दिवस असल्याने एकही सीट रिकामी नाही। तुम्ही दुसऱ्याच्या कन्फर्म सीटवर अशा जबरदस्तीने राहू शकत नाही, तुम्हाला जनरल डब्यात जावे लागेल। यावरून तन्वी आणि TT मध्ये थोडी वादावादी सुरू झाली। ती म्हणाली, आम्हीही पैसे दिले आहे, मग जनरलमध्ये का जाऊ। मी TTला म्हणालो, सर असू द्या, रात्रीची वेळ आहे आणि आजी वृद्ध आहे, मी ॲडजस्ट करेन, तुम्ही त्यांना जाऊ नका सांगू। तिथे माझ्याकडे पाहून तिला म्हणाला, मॅडम या बाई साहेबांचे आभार माना, आजकालच्या जमान्यात स्वतःची हक्काची सीट दुसऱ्या अनोळखी व्यक्तींसाठी कोणी सोडत नाही। तिथून निघून गेला आणि त्या मुलीच्या डोळ्यात अश्रू आले। तिने हात जोडून माझे आभार मानले। रात्रीचा एक आवाज गेला होता। ट्रेनमधील सर्व दिवे बंद झाले, फक्त मोबाईलचे डिम लाईट चालू होती। आम्ही दोघे एकाच सीटच्या कोपऱ्यात बसून प्रवास करत होतो। पाठ टेकवायला जागा नसल्याने झोप येणे अशक्य होते। वेळ घालवण्यासाठी मी मोबाईलवर काही व्हिडिओ पाहू लागलो। ती सुद्धा जागीच होती। आज तिने मला विचारले, तुम्ही गांधीग्राममध्ये कुठे राहता। मी सांगितले, मी मुद्रा पोर्टलजवळ राहतो। मग मी तिची चौकशी केली। तिने तिचे नाव तन्वी असल्याचे सांगितले आणि ती गांधीग्रामच्या आदिपूर भागात राहत होती। तन्वीने अत्यंत हळूहळू तिची कहाणी सांगितली। 2 वर्षापूर्वी एका अपघातात तिच्या पतीचे निधन झाले होते। ती नोकरी करत होती। तिच्या माहेरी भावांना वृद्धाची काळजी नव्हती। आई आजारी असायची म्हणून ती आईला स्वतः सोबत कायमचे राहण्यासाठी घेऊन जात होती, पण प्रवासाच्या वेळेस तिकीट वेटिंगवर राहिले। ती म्हणाली, देवानेच मला तुमच्या रूपाने मदती पाठवली नाही तर आजीची अवस्था वाईट झाली असती। रात्रीचे 2:30 वाजले। सगळा डबा शांत होता। तन्वीला बसून प्रचंड झोप येत होती। तिने सीटच्या वाटेला डोके टेकवले आणि तिचे डोळे मिटले। मोबाईलच्या स्क्रीनच्या प्रकाशात तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं। तिने पातळ पांढरी नेटची साडी नेसली होती। झोपेत तिचे डोके हळूहळू सरकत माझ्या खांद्यावर येऊन टेकले। तिचा तो मऊ स्पर्श, तिचा सुगंध माझ्या काळजाचा ठोका चुकून गेला।
माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळीच भावना, एक आकर्षण निर्माण झाले. मी माझा हात तिच्या खांद्यावर ठेवून तिला नकळत स्वतःजवळ ओढले. तिचा कापसासारखा मऊ स्पर्श मला एक वेगळाच आनंद देऊन गेला. सकाळच्या 4 वाजण्याच्या सुमारास ट्रेन भावनगर स्टेशनजवळ पोहोचली. अचानक बाहेर जोरदार अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला. खिडक्या जोरजोरात वाजू लागल्या. त्या आवाजात तन्वी दचकून जागी झाली. बाहेरचा अंधार आणि वादळ पाहून ती थोडी घाबरली. ती म्हणाली, खूप भीती वाटते, मला वॉशरूमपर्यंत सोबत कराल का? मी लगेच हो म्हणालो. ती पुढे चालत होती आणि मी तिच्या मागेच 3.5. ती चाल आणि तिची सुंदर आकृती पाहून माझ्या मनात तिला मिठीत घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. ती बाथरूममधून आल्यानंतर आम्ही पुन्हा जागेवर बसलो. सकाळी 5 वाजता ट्रेनमध्ये हळूहळू उजेड पडू लागला. इतर प्रवासी जागी झाले होते. मी प्लॅटफॉर्मवरून गरम चहा विकत घेतला आणि आम्ही दोघांनी चहा घेतला. तन्वीने मला विचारले, आदित्यजी, तुम्ही आमच्या घरी नक्की या. तुम्ही आमच्यासाठी जे केलं त्या बदल्यात मी तुम्हाला एक वेळचे जेवण तरी नक्की देईन. मी तिचे आमंत्रण स्वीकारले. सकाळी 8 वाजता आमची ट्रेन गांधीग्राम स्टेशनवर पोहोचली. मी त्यांचे सामान उतरले आणि आम्ही एका ऑटोने आदिपूरमधील तिच्या घरी पोहोचलो. तिचे घर एका शांत सोसायटीत होते. पतीच्या निधनानंतर ती एकटीच त्या घरात राहत होती आणि आता आईला सोबत आणले होते. घरात आल्यावर तन्वीने आईला बेडवर झोपवले आणि मला हॉलमध्ये बसवले. प्रवासाच्या थकव्यामुळे माझे शरीर घामाने डबडबले होते. मी तिला चार्जर मागितलं आणि मोबाईल चार्जिंगला लावला. तेवढ्यात मला फ्रेश व्हायचे होते म्हणून मी टॉयलेटमध्ये टॉवेल घेऊन बाथरूमकडे गेलो. बाथरूमच्या शेजारीच तन्वीची बेडरूम होती, जिचा दरवाजा अर्धवट उघडा होता. अंघोळ करून आलेली तन्वी ओले केस वाळत होती आणि गाऊन बदलत होती. तिचे ते अनावृद्ध सौंदर्य आणि पट्टीवरून घसरणारे ओले केस पाहून माझ्या अंगात एक वेगळीच शहारा निर्माण झाला. मी स्वतःला सावरले आणि बाथरूममध्ये गेलो. तिने कपाटात साबण शोधताना माझे लक्ष वरच्या रॅककडे गेले. तिथे तन्वीचे कपडे सुकण्यासाठी घातले होते. ते डिझाईन्स आणि रंग पाहून माझ्या मनात तिच्याबद्दलची ओढ अधिकच वाढली. मी फ्रेश होऊन बाहेर आलो. तन्वीने माझ्यासाठी गरम चहा आणला. चहाचा कप घेताना आमची नजरानजर झाली. माझ्या नजरेतील भाव कदाचित तिने ओळखले होते, कारण तिचे गाल लाजेने लाल झाले होते. मी तिला विचारले, आज संडे आहे तर काही विशेष भेद? ती असून म्हणाली, तुम्हाला जे आवडेल मी म्हणालो, मला चिकन आवडते. ती म्हणाली, ठीक आहे, आपण बाजारातून घेऊन येऊया. आणि मी तिच्या स्कूटीवर बाजारात निघालो. रस्त्यावरील स्पीड ब्रेकर वर गाडी जोरात आदळताच पाठीमागे बसलेल्या माझ्या शरीराला तिचा पाठीचा मऊ शरीराचा घट्ट स्पर्श व्हायचा. त्या स्पर्शाने आमच्या दोघांमधील अंतर पूर्णपणे मिटवून टाकले होते. बाजारातून चिकन आणल्यानंतर ती हॉलमध्ये कांदा कापायला बसली. मी तिच्याजवळ बसलो होतो. गप्पा मारत असताना अचानक तिच्या बोटाला चाकू लागला आणि रक्ताची धार लागली. ती वेदनेने ओरडली. मी क्षणाचा विचार न करता तिचे बोट थेट माझ्या तोंडात घेतले आणि रक्त थांबवले. डोळ्यात पाणी आणून माझ्याकडे एक वेगळ्याच आवडीने पाहत होती. मी किचनमध्ये हळद आणून तिच्या बोटावर लावली. रोज विचारते, आदित्यजी, तुम्ही माझी इतकी काळजी का करताय? मी तिचा हात हातात घेतला आणि मनातील सगळी भावना ओठावर आणली. तन्वी, जेव्हापासून तू ट्रेनमध्ये माझ्या सीटवर आलीस तेव्हापासून माझे मन तुझ्यावर चढले आहे. तुझ्या या एकाकी आयुष्यात मला तुझं साथीदार व्हायचे आहे. जर तुझी परवानगी असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख मी दूर करेन. तर मी काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तिने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, पतीच्या जाण्यानंतर मी खूप एकटी पडले होते. आदित्य, ट्रेनमध्येच तुझ्या स्वभावाने माझे मन जिंकले होते. मलाही तू आयुष्यभरासाठी हवा आहेस. त्याच दुपारी त्या बंद खोलीत आमच्या प्रेमाचा बांध फुटला आणि आम्ही एकमेकांच्या मिठीत विरघळून गेलो. तब्बल 1 तासाहून अधिक काळ आम्ही एकमेकांच्या पूर्णपणे समर्पित केले. तिचे ते सौंदर्य, रूप आणि आमचा तो मिलाप आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात होती. तन्वीने ही गोष्ट तिच्या आईला सांगितली आणि आईने आनंदाने आमच्या लग्नाला संमती दिली. त्यानंतर काही दिवसातच आम्ही कायदेशीररित्या लग्न केले. आज आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले आहे आणि तन्वीने एका सुंदर कन्येला जन्म दिला आहे. एका ट्रेनच्या प्रवासात सुरू झालेली ती अनोखी भेट आणि माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि पवित्र नाते बनले आहे. तन्वी आणि माझ्या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण झाले होते. आमच्या घरात एक लहान परीच्या रूपाने नवीन आनंद आला होता. बाळ झाल्यापासून आम्ही दोघांच्या ड्युटीचा वेळ सांभाळताना आम्हाला एकमेकांसाठी एकांत असा मिळतच नव्हता. दिवसभर ऑफिसचे काम, संध्याकाळी आल्यावर बाळाची काळजी आणि रात्रीचं थकून झोपी जाणं, यात आमचे ते पूर्वीचे रोमॅन्टिक दिवस कुठे मागे पडल्यासारखे वाटत होते. तन्वीनेही आता पूर्वीपेक्षा जास्त मॅच्युअर आणि अधिक सुंदर दिसू लागली होती. बाळंतपणानंतर तिच्या शरीरात आलेला तिचा भरलेपणा, तिचे सौंदर्य आणखीनच खुळवत होते. मी अनेक दिवसापासून तिला एकांतातच गाठायचा विचार करत होतो. योगायोगाने एक दिवस तन्वीच्या आईने बाळाला घेऊन काही दिवसांसाठी आमच्या नातेवाईकांकडे भरतनगरला गेली होती. घरात आता फक्त मी आणि तन्वी दोघेच होतो. शनिवारचा दिवस होता आणि बाहेरचे हवामान अगदी तसेच झाले होते जसे आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी भावनगर स्टेशनवर झाले होते. दमट वातावरण, हलकी थंडी हवा आणि बाहेर कोसळणारा रिमझिम पाऊस. मी संध्याकाळी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा पूर्ण घर अगदी शांत होते. मी हॉलमध्ये सामान ठेवलं
आणि हळूच पावले टाकत बेडरूमच्या दिशेने गेलो. दरवाजा किंचित उघडा होता. मी आज डोंगराम पाहिले आणि माझे हृदय जोरात धडधडू लागले. तन्वी आरशासमोर उभी राहून तिचे ओले केस वाळत होती. तिने नुकतीच आंघोळ केली असावी, कारण तिच्या अंगावरून पाण्याचे थेंब अजूनही टपकत होते. अंघोळीच्या साबणाचा आणि तिच्या शरीराचा तो ओळखीचा सुवास पूर्ण खोलीत तरवळत होता. मी रागावून मागून हसून खोलीत गेलो आणि कोणी जागृत न करता लगेच माझे दोन्ही हात तिच्या नाजूक कमरेजवळ आले. मी तिला मागून घट्ट मिठीत घेतले. अचानक झालेल्या टचमुळे तन्वी चमकली, पण आरशात माझा चेहरा पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक गोड आणि लाजरी खळी उमटली. तिने तिचे ओले केस एका बाजूला केले, त्यामुळे तिची गोरी सुबक मान माझ्यासमोर उघडी झाली. आदित्य, काय हे कोणीतरी येईल, ती हलक्या आवाजात म्हणाली. तरी तिला पाहत होते की घरात कोणीच नाही. कोण घरात कोणीच नाही आता घरी? तन्वी, फक्त तू आणि मी. तिच्या कानापाशी जाऊन हळस फुटफुटलो. माझ्या उष्ण श्वासांचा स्पर्श होताच तिच्या अंगावर पाठाल मी माझे ओठ मानेवर टेकवले. तिचा तो कापसासारखा मऊ आणि पाण्याचे थेंब आलेला स्पर्श माझ्या मनात एक वेगळेच आहार पिटत होते. तर मी डोळे मिटून घेतले आणि तिचे दोन्ही हात माझ्या डोक्यावर ठेवले. मला स्वतःकडे आणखीन ओढत आरशात आमचे एकत्र रूप खूपच सुंदर दिसत होतं. मी तिला हळूच माझ्याकडे फिरवले. तिचे ओले ओठ आणि तिचे ते पाणीदार डोळे मला जणू काही सांगत होते, खूप दिवस झाले आदित्य आपण असे शांतपणे एकत्र बसलेलो नाही. ती माझ्या छातीवर डोके ठेवत म्हणाली. तिच्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. म्हणूनच तर आजची संपूर्ण रात्र फक्त आपली आहे, असं म्हणत मी तिच्या पाठीवरून हात फिरवू लागलो. नेटच्या साडीच्या पातळ कापरातून पाठीचा मोहकपणा माझ्या हातांना जाणवत होता. ते सौंदर्य पाहून मला त्या ट्रेनमधील आठवण झाली, जेव्हा मी तिला पहिल्यांदा तशा अवस्थेत चोरून पाहिले होते. तन्वीने लाजेने पूर्ण लाल झाली होती. तिने तिचे तोंड माझ्या छातीत लपवण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या अनुवटी पकडून तिचा चेहरा वर केला. पोट धरत मी जास्त वेळ न घालवता माझे ओठ तिच्या ओठावर टेकवले. वर्षभराची ती ओढ आणि गरम आणि प्रेम एका क्षणाच्या ओठांच्या स्पर्शातून वाहू लागले. आम्ही दोघेही एकमेकांच्या रसात पूर्णपणे बुडून गेलो होतो. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं आम्ही एकमेकांच्या ओठांचा आस्वाद घेत होतो. हळूहळू आम्ही बेडच्या दिशेने सरकलो. पाऊस आता बाहेर जोरात कोसळू लागला होता आणि खिडकीतून येणारी थंड हवा खोलीतील वातावरण आणखीनच रोमॅन्टिक करत होती. खोलीत मंद उजेड होता. मी तन्वीला वळूच बेडवर झोपवले. ती पांढरे शुभ्र काया आणि ती नखरेल रूप त्या रात्री एखाद्या अप्सरेसारखे वाटत होते. त्या रात्री त्या बंद खोलीत बाहेर पडणाऱ्या पावसाच्या साक्षीने आम्ही पुन्हा एकदा एकमेकांमध्ये विरघळून गेलो. ते प्रेम केवळ शारीरिक नव्हते, तर दोन्ही आत्म्यांचे मिलन होते, ज्याची सुरुवात एका धावत्या ट्रेनमधून झाली होती. जवळजवळ 2 तास आम्ही त्या स्वर्गीय सुखात बुडालो होतो. पूर्ण शांत झाल्यावर तन्वी माझ्या छातीवर डोके ठेवून माझ्या कपाळातून बोटे फिरवत गाढ झोपी गेली. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाची आणि तृप्तीची हास्य होती. ती सांगत होती की आता पूर्णपणे माझी झाली आहे. आता त्या रोमॅन्टिक रात्रीनंतर आमच्या आयुष्यात एक शांतता आली. बाहेरच्या पावसाचा जोर उतरला होता, पण पहाटेच्या अंधारात आधी पुढच्या त्या सोसायटीमध्ये गाढ शांतता पसरली होती. तन्वी अजूनही माझ्या छातीवर डोके ठेवून गाढ झोपली होती. तिच्या चेहऱ्यावरच्या रात्रीच्या सुखाची एक हलकीशी चमक होती. मी तिच्या कापावर एक हलके चुंबन घेतले आणि हळूच बेल मारून बाहेर पडलो. घरात सकाळी 4:30 वाजले होते. शहरात हलकासा आळस होता आणि म्हणून मी पाणी पिण्यासाठी हॉलच्या दिशेने गेलो. हॉलमध्ये संपूर्ण अंधार होता. मी किचनचा दिवा लावला, पाण्याचा ग्लास भरला आणि खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. बाहेर रस्त्यावरील दिवे मंद प्रकाशात चमकत होते आणि झाडांच्या पाणी वाऱ्याने हळूच चालत होती. सगळे काही ठीक होते जोपर्यंत माझे लक्ष माझ्या मोबाईलकडे गेले नाही. टीव्ही युनिटवर चार्जिंगला लावलेला मोबाईल माझ्या सतत व्हायब्रेट होत होता. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर चमकत होता. त्यावेळी कोण फोन करेल? मी फोन उचलला आणि कानाला लावला. हॅलो, मी हळूच विचारले. समोरून काही सेकंद फक्त श्वासांचा आवाज आला. त्यानंतर एक अनोळखी, गंभीर आणि काहीसा घाणेरडा वाटणारा आवाज आला. तो आवाज एका पुरुषाचा होता. आदित्य, खूप सुखात आहात ना तू? नवीन बायको, नवीन बाळ आणि नव्याच्या जागेवर मिळालेली नोकरी, सगळं कसं स्वप्नासारखं वाटतंय ना? समोरच्या व्यक्तीने अत्यंत शांत आवाजात मराठीत विचारले. मला पाठीचा कणा एकदम ताठ झाला होता. कोण बोलतंय आणि तुम्हाला माझ्याबद्दल कसं माहीत? मी आवाजातील भीती लपवत विचारले. मी कोण आहे हे महत्त्वाचं नाही, पण जी तुमच्या शेजारी बेडवर झोपली आहे ती कोण आहे? तुम्हाला खरोखर माहिती आहे का? समोरील आलेला प्रश्न हा एखाद्या सूर्यासारखा माझ्या काळजात खुपसला गेला. काय बकवास आहे तन्वी? माझी बायको आहे, मी रागाने म्हणालो. तन्वी, तो माणूस पुन्हा जोरात हसला. तिचं नाव तन्वी सांगितलं. ट्रेनमध्ये ती स्वतःला गाय म्हणत होती. आदित्य, तू ज्या स्त्रीला निष्पाप समजून स्वतःच्या घरात आश्रय दिलास आणि तिच्याशी लग्न केलंस, जी जितकी बाहेरून सुंदर आहे तितकीच ती अजून विषारी आहे. ती जी नोकरी करते ना, तिच्या दिवंगत पतीची नाही, कारण तिच्या पती कधी अपघातात मेलाच नव्हता. माझे हात करू लागले. डोक्याचे नस जोरात थरथरू लागले. तू खोटं बोलतोयस? फोन ठेवतोय मी. फोन ठेवू नको आदित्य, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करशील. जर तुला वाटत असेल की मी खोटं बोलतोय तर आता
तिच्या कपाटात जा आणि तिने लाल रंगाच्या साड्यामागे एक छोटी काळी डायरी आणि एक लॉक असलेला स्टीलचा बॉक्स लावला आहे. त्या बॉक्सची चावी तिच्या गळ्यातील सोन्याच्या लॉकेटमध्ये आहे. तो बॉक्स उघड, तुला समजेल की 2 वर्षापूर्वी तिच्या पतीचा मृत्यू कसा झाला होता. आणि हो, तिची सोबतची आई नाही, ती सोबत घेऊन फिरते. तोपर्यंत नीट विचार सर, मी पुन्हा फोन करीन. आणि फोन कट झाला. माझ्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडणार होता, पण मी तो कसाबसा टेबलावर ठेवला. माझे संपूर्ण शरीर घामाने ओले झाले होते. काही वेळापूर्वी ज्या घरातून प्रेम आणि रोमांस होता, तिथे आता एक भयानक संशयाने घर निर्माण केला होता. मी थरथरत्या हाताने त्या बेडरूममध्ये परत आलो आणि मी अजूनही शांतपणे झोपली होती. तिथे ते निष्पाप सुंदर रूप पाहून मला वाटले की कोणीतरी माझी थट्टा करत आहे, पण मनात आलेला संशयाचा किडा शांत बसू देत नव्हता. मी हळूच माझ्या कपाटाकडे गेलो. कपाट उघडताना एक हलका आवाज आला, पण ती जागा झाली नाही. मी कपाटातले कपडे बाजूला सारू लागलो. अगदी खालच्या कपडात तिच्या लाल रंगाच्या साड्यामागे माझा हात एका वस्तूवर लागला. मी ती वस्तू बाहेर काढली. ती एक काळी डायरी होती आणि तिच्या मागे एक लहान स्टीलचा बॉक्स होता. माझ्या हृदयाचे ठोके इतके वाढले की मला माझाच आवाज ऐकत होता. ते अज्ञात कॉलवरचे शब्द खाली ठरत होते. मी तन्वीकडे पाहिले. तिच्या गळ्यात एक काळा दोरा होता, ज्याला सोन्याचे लॉकेट जडले होते. मी अत्यंत सावधपणे तिची झोप मोडणार नाही अशा भीतीने तिच्या गळ्यातील हात नेला. माझ्या हातांचा स्पर्श होताच तिने किंचित कुस बदलली, पण ती जागी झाली नाही. मी हळूच लॉकेट पाहिले. तिच्या मागे एक छोटीशी चावी लपली होती. मी ती चावी दोऱ्यातून न काढता बॉक्स तिच्याजवळ आणून लॉक उघडले. एक किचकट आवाज झाला आणि बॉक्स उघडला. आत काही कागदपत्र आणि वर्तमानपत्राची काही जुनी कात्रणी होती. मी एक कात्रण हातात घेतली आणि मोबाईलच्या टॉर्च प्रकाशात वाचू हेडलाईनवरून माझ्या पायाखालची जमीन सरकली. गांधी ग्राममधील नामांकित बँकेच्या मॅनेजरच्या राहत्या घरात संशयित मृत्यू पत्नी आणि कातरणावर 2 वर्षापूर्वी तारीख होती आणि खाली संशयित पत्नीचा जो फोटो होता तो तमिमीचा होता, पण तिचे नाव दिव्या असलेले होते. माझे डोके शून्य झाले. मी दुसरा कागद पाहिला. तो एका इन्शुरन्स कंपनीचा होता. दिव्यावर तन्वीच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला तब्बल 1 कोटी रुपयांचा विमा मिळाला होता. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या वृद्धाजीला ती आपली आई म्हणून फिरत होती, त्या आजीच्या नावावर असलेली भरतनगरमध्ये मालमत्ता ही तन्वीच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचे कागदपत्र तिथे होते. त्या कागदपत्रावर आजीच्या अंगठ्याचे होते, पण तिथे घेताना आजी शुद्धीत नव्हती असे काहीतरी दिसत होते. आदित्य, तू या वेळेला इथे काय करतोयस? अचानक मागून आलेला एक थंड आणि ओळखीच्या आवाजाने मी जागेवरून उठलो. मागे वळून मी पाहिले. तन्वी बेडवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर आता लाजाळू किंवा रोमॅन्टिक भावना होते. तिचे डोळे एकदम क्रूर, थंड आणि स्थिर होती. तिची नजर माझ्या हातातील त्या डायरीवर आणि स्टीलच्या बॉक्सवर होती. पुन्हा एकदा तीच भयानक शांतता पसरली, जिने आमच्या आयुष्यातील सगळा रोमांच एका क्षणात घेऊन टाकला होता. आता मला कळाले होते की ट्रेनमध्ये झालेली ती भेट कोणताही योगायोग नव्हती. तो एक अत्यंत हुशार आणि धोकादायक सिनेमा असलेला झाडाचा भाग होता आणि मी त्यात पूर्णपणे अडकलो होतो. त्या थंड खोलीत वेळ जणू काही क्षणासाठी गोठून गेला होता. खिडकीबाहेर पावसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली होती, पण माझ्या शरीरातून घामाच्या थंडगार धारा वाहू लागल्या होत्या. काही वेळापूर्वी त्या स्त्रीच्या मऊ शरीराचा स्पर्श मला स्वर्गीय सुख देत होता. ती स्त्री आता एका जिवंत धोक्यासारखी माझ्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावरची ती सुंदर सात्विक भावना कुठल्या ना कुठे गायब झाली होती. तिथे आता फक्त एक थंड निर्विकार शांतता होती. आदित्य, मी तुला विचारले, माझ्या कपाटात काय शोधत आहेस? ती बेडवरून उठून अगदी शांत पावलाने माझ्या दिशेने यायला सुरुवात झाली. तिच्या अंगावर अजूनही तीच गुलाबी नेटची साडी होती, पण आता तिचे सौंदर्य मला आकर्षित करण्याऐवजी माझ्या मनात धडधड वाढत होती. मी माझ्यातील हातातील वर्तमानपत्राची कात्रणी आणि ती काही डायरी घट्ट पकडली. माझा आवाज तळत होता, पण मी स्वतःला सावरू म्हणालो, कोण आहेस तू, तन्वी की दिव्या? काय आहे हे सगळं? या पेपरमध्ये तुझा फोटो काय आहे? आणि तुझ्या पहिल्या पतीसमोर तू संशय कसा? माझा प्रश्न. पण तन्वीच्या चेहऱ्यावर खूप हलकीशी उपरोधी घास उमटली. तिने कपाटाजवळ येऊन माझ्या हातातील तो स्टीलचा बॉक्स आणि डायरी अगदी सहजपणे घेतली. तिने डायरी बेडजवळ टाकली आणि स्वतःच्या खुर्चीवर पाय येऊन बसली. तिच्या त्याबद्दल वागण्यामुळे मला जाणवले की मी एका अत्यंत कुशल गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकलो आहे. तर शेवटी तुला माहीतच पडले की दीर्घ श्वास घेतला आणि तिने तिचे ओले केस मागे सारले. तुला काय वाटले आदित्य? रेल्वे स्टेशनवर तुझी आणि माझी झालेली भेट, मला सीट न मिळणे, तिने मला जनरल डब्यात जायला सांगितले आणि तू देवमाणूस म्हणून मला सोबत सीट देणे, हे सगळं योगायोग होता. ती मोठ्याने असलेली तिचे हसू माझ्या काळजात धडकी करून जाणार होती. म्हणजे ते सगळं नाटक होतं? मी विचारले. हो आदित्य, 100% सुनियोजित नाटक होतं. तन्वीने अत्यंत थंडपणे सांगायला सुरुवात केली. 2 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या पहिल्या पतीचा जो बँकेत मॅनेजर होता त्याचा मृत्यू झाला होता, तेव्हा पोलीस माझ्या मागे होते. मला माहीत होते की मला गांधीग्राम सोडून जावे लागेल. मी काही काळ महाराष्ट्रात लपून राहिले, पण जेव्हा तिथले वातावरण शांत झाले तेव्हा मला
गुजरातमध्ये परत यायचे होते. मला एक नवीन ओळख आणि एक नवीन भक्तासमोर माझ्यासमोर उभे राहण्यासाठी एक सरळ मार्गी नवरा हवा होता, जो माझ्यावर संशय घेणार नाही आणि त्याचा वापर करून मी माझी जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवू शकेन. माझे डोके सुंदर झाले. पण तू माझीच निवड का केलीस? कारण तू मुंद्रा पोर्टलवर काम मला होतास आणि तुझी पार्श्वभूमी एकदम स्वच्छ होती. तो एक सरळ लाजोरा भावनिक माणूस होता, त्याला सहज पटवता येऊ शकते. मी तुझ्यावर पाळ ठेवत होते. तू कधी सुट्टीवर जाणार, कधी परतणार या सगळ्यांची माहिती माझ्याकडे होती. त्या रात्री ट्रेनमध्ये मी मुद्दाम तुझ्या डब्यात आले. ती म्हातारी आजी ज्यांना मी आई बनून फिरत होते, त्या भरतनगरच्या एका अनाथाश्रम वृद्ध महिला आहे, त्यांना पैशाचे लालच दाखवून मी माझ्या नाटकात सामील केले होते. मला माहीत होते की तुझ्यासारखा तरुण सुंदर मुलीला पाहून आणि एकाजीची अवस्था पाहून मी नक्कीच उचलित होईल. तसेच झाले. तू मला सीट दिली, काळजी घेतलीस आणि मी रचलेल्या झाडात तू स्वतः येऊन चालत आलास. माझ्यासमोर डोळ्यासमोर आमचे ते प्रेमाचे क्षण, बाजारात स्कूटीवरून जाताना झालेला स्पर्श, तिने माझ्यासमोर माझ्यासाठी बनवलेले चिकन आणि मागाशीचे वेळेवर आम्ही घालवले ते रोमॅन्टिक क्षण एका चित्रपटासारखे फिरून गेले होते. आणि आम्ही ते प्रेम जे काही आपल्यात घडले ते सगळे खोटं होतं. आज आपल्या लग्नाला 1 वर्ष झाले. आपल्याला एक लहान मुलगी आहे आणि तीही कुठे आहे? मी ओरडून विचारले. तन्वी खुर्चीवर उठली आणि माझ्या अगदी जवळ आली. तिने तिचा मोह हात माझ्या गालावर ठेवला, पण त्यावेळी तिचा स्पर्श बर्फासारखा थंड आणि धोकादायक वाटला. आदित्य, तू शरीराने आणि स्वभावाने खूप छान आहेस. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मलाही आवडला. शारीरिक सुखात कोणतीही कमीपणा नव्हता, पण माझ्यासाठी ती केवळ एक साधन होती स्वतःला सुरक्षित ठेवण्याची. आणि ती मुलगी ही आपल्या प्रेमाची निशाणी नाही. आदित्य, आय एम सॉरी, पण ती माझी आणि पहिल्या पतीची मुलगी आहे, जी मी 2 वर्षापूर्वी एका गुप्त ठिकाणी ठेवली होती. कायदेशीररित्या तुझे नाव मिळाले म्हणून मी तिला आपल्या लग्नानंतर दत्तक घेतल्यासारखे किंवा लवकर जन्माला आल्याचे नाटक रचले. तिचे ते शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो. मी ज्या स्त्रीला सर्वस्व मानले होते, ती मला केवळ एका बुद्धिबळातील प्यादासारख्या वापरत होती. पण आता काय तू मला हे सगळं सांगत आहेस? तुला भीती नाही वाटत का? मी पोलिसात जाऊन मी रागाने विचारले. तन्मय हसली आणि तिने बेडवरून तिची काळी डायरी उचलली. ती पोलिसात जाणार आधी तू विसरतोयस की तू माझ्या नावावर असलेल्या या घरात राहतो. तू ज्या डायरीबद्दल बोलतोयस ना, त्यात फक्त माझा भूतकाळ नाही, तर तुझ्यात काही अशा गोष्टी आहे ज्या तुला अडचणीत आणू शकतात. या 1 वर्षात मी तुझ्या बँक खात्यातून तुझ्या नकळत अनेक व्यवहार केले. पोलिसांच्या नजरेतून तू गुन्हेगार, फरार गुन्हेगाराला आश्रय देणारा आणि तिच्या पैशांचा वापर करणारा तिचा भागीदार आहेस. जर मी तुरुंगात गेले तर तुझ्यासोबत तुझ्या आईवडील आणि बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. मुद्रा पोर्टलवरची तुझी नोकरी एका क्षणात जाईल. तिने माझी पूर्णपणे फसवणूक केली होती. मला कळाले की ज्या फोन कॉलने मला जागे केले होते तो कदाचित तिच्या जुन्या टोळीतील एखादा शत्रूचा असावा, ज्याला तिच्याकडून पैशाचा वाटा होता. पण आता मी याच्या चक्रावात अडकलो होतो, जिथून बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता नव्हता. खिडकीबाहेर आता सकाळचा काळा उजेड पडू लागला होता. पावसाचे थेंब थांबले होते. तर मी तिची डायरी आणि बॉक्स पुन्हा कपाटात व्यवस्थित लपून ठेवले. आर्यासमोर गेली. तिचे ते केस व्यवस्थित बांधले आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट साडीच्या हातात लपवले. पुन्हा ती एक निष्पाप, सुसंस्कृत आणि सुंदर तन्वी झाली होती. तिला पाहून जगातील कोणताही माणूस तिच्या प्रेमात पडेल. ती वळली आणि अत्यंत गोड अवधात म्हणाली, चला, आदित्यची सकाळ झाली आहे. आई आणि बाळ दुपारी भरतनगरवरून परत येतील. त्याआधी तुमच्यासाठी मस्त गरम चहा आणि नाश्ता बनवते. आम्ही दोघे मिळून एकत्र नाश्ता करूया. शेवटी आपण पती पत्नी आहोत ना. मी सून होऊन बेडवर बसलो राहिलो. माझ्या खोलीत अजूनही तिच्या शरीराचा तो सुगंध दरवळत होता, ज्याने काही तासापूर्वी माझ्या मनात प्रेमाची आग पेटवली होती. पण आता मला माहीत होती की या सौंदर्याच्या मागे एक भयानक मृत्यूची जाळी लपलेली आहे. ट्रेनच्या प्रवासात सुरू झालेली ती रोमॅन्टिक प्रेमकथा आता माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारे एक सुंदर भयानक स्वप्न बनली होती. आणि मला आता आयुष्यभरात या सुबक आणि वैशाली नात्याच्या कैदेत राहावे लागणार होते. सकाळचे 7 वाजून गेले होते. आदिपूरच्या त्या सोसायटीमध्ये नेहमीप्रमाणेच लोकांची लगबग सुरू झाली होती. पण आमच्या बेडरूममधील वातावरण एखाद्या स्मशानासारखे जडतड आणि भीतीदायक झाले होते. तर मी किचनमध्ये जाऊन नेहमीसारखे अगदी सहजपणे चहा बनवू लागले होते. तिच्या बांगड्यांचा आणि भांड्यांचा आवाज हॉलमध्ये ऐकू येत होता. पण माझ्या मनात मात्र विचारांचे एक प्रचंड वादळ घोंगावत होते. मी तिथेच बेडवर डोक्याला हात लावून बसलो होतो. माझ्या डोळ्यासमोर तो दिवस फिरत होता जेव्हा मी पुरी गांधीग्राम ट्रेनमध्ये चढलो होतो. एसी कोचमध्ये त्या सुंदर बाईला जागा दिली. ती जागा एका निराश्रीला आणि तर एका अत्यंत धोकादायक कोळ्याच्या जाळ्याला दिली होती. तिचे ती कापण्यासारखे मऊ शरीर, तिचा मृदू स्पर्श, तिच्या त्या लाल रंगाच्या साडीतील तिचे दृश्य आणि तिचे माझ्या ओठांचा घेतलेला तो रस, हे सगळे एका थंड डोक्याने असलेल्या कारस्थानाचा भाग होते. यावर माझा विश्वास बसत नव्हता. तनू किचनमधून बाहेर आली. तिच्या हातात चहाचे 2 कप होते. तिने अत्यंत प्रेमाने एक कप माझ्यासमोर धरला आणि प्रेमाने म्हणाली, आदित्यजी, चहा घ्या. विचार करून काहीच फायदा नाही.
जे सत्य आहे तेच तुम्ही स्वीकारलंच पाहिजे. बरं, आपण दोघं त्या बंधनात खूप सुखी आहोत की नाही? चहाचा कप बाजूला ठेवला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून उचलले. तन्वी आणि दिव्या, मला एका गोष्टीचे उत्तर दे. तू ज्या रात्री मला बाथरूममध्ये सोबत करायला सांगितलेस त्या अवकाळी पावसात, जेव्हा तू माझ्या पोटावर आणि शरीरावर हात फिरवून देत होतीस, तेव्हा तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना नव्हती. माझा हा प्रश्न ऐकून तिच्या चेहऱ्यावरील भाव 100 बदलले. तिने चहाचा गोड घेतला आणि खिडकीची वाटी बघितली आणि म्हणाली, आदित्य, मी आधीच सांगितले होते की तू एक चांगला माणूस आहे. त्या रात्री भावनगर स्टेशनजवळ पुन्हा जेव्हा वादळ आले तेव्हा मला खरोखरच भीती वाटत होती आणि तुझा तो स्पर्श मला सुकावून गेला होता. पण माझ्या आयुष्याच्या भावनांपेक्षा सुरक्षिततेला जास्त महत्त्व आहे. मी माझ्या पहिल्या पतीला संपवले कारण तो मला छळायचा, पण त्यानंतर मिळालेला पैसा आणि स्वातंत्र्य मला हवे होते. तू मला ती सुरक्षा दिलीस म्हणून मी तुझ्यासोबत राहिले. तेवढ्यात हॉलमध्ये सॅटेलाईट फोन वाजला. तशी तन्वी फोन उचलण्यासाठी गेली. मी तिच्या मागे गेलो. हॉलमध्ये उभी राहून मी दाराच्या आडून तिचे बोलणे ऐकू लागलो. तन्वीचा आवाज नेहमीसारखा शांत होता, पण तिच्या प्रत्येक शब्दात सत्वत मला जाणवत होतं. मी समजले, संध्याकाळी जुन्या गोदामात भेटून, पण इथे फोन करू नकोस. आदित्यला काही संशय आला तर कामात, एवढे बोलून तिने रिसर्च खाली ठेवला आणि माझ्या अंगावर पुन्हा काटा आला. म्हणजे तू अजूनही त्या जुन्या गोदामाशी संपर्क सुरूच होता. तर मी वळली आणि माझ्याकडे पाहत हलकीची असली. कोणाचा फोन होता? मी शक्य तितक्यापणे शांतपणे विचारले. या सीझन, ती सहज म्हणाली. तिचे खोटे आता माझ्यासाठी अगदी स्पष्ट होते, पण मी काही बोललो नाही. मी तिच्यासारखा अभिनय करण्याचा निर्णय घेतला. दिवसभर आम्ही दोघे अगदी शांतपणे सामान्य पतीपत्नीप्रमाणे वागत राहिलो. ती स्वयंपाकघरात होती. मी वर्तमानपत्र हातात घेऊन बसल्याचा आनंद होतो, पण माझे पूर्ण लक्ष तिच्या प्रत्येक हालचालीवर. दुपारी तिची आई आणि छोट्या मुली घरी परतल्या. त्या निरागस मुलीकडे बघून माझे मन अधिकच तुटले. तिच्या सगळ्या कारस्थानाशी काही संबंध नव्हता. संध्याकाळ जवळ येत असताना मी तयार झाली. तिने पुन्हा एकदा तिच्या गळ्यात सोन्याच्या लॉकेट साडीच्या लात लपवले आणि म्हणाली, आदित्य, जे मी मंदिरात जाऊन येते, लवकरात लवकर परत येते. मला माहीत होते की ती मंदिरात त्या गोदामात जाणार होती. घराबाहेर पडताच मी काही मिनिटे थांबलो आणि शांतपणे तिच्या मागे गेलो. आधी पुढच्या रस्त्यावर संध्याकाळचा अंधार पसरू लागला होता. तर मी एका ऑटोमध्ये बसली. मी दुसऱ्या ऑटोकडे करून तिचा पाठलाग सुरू केला. थोड्या वेळाने शहराच्या बाहेरच्या एका जुन्या ओसाड गोदामाजवळ उतरली. मी लांबच्या झालाच्या वाट बघून उभा राहिलो. गोदामात आधीच 2 माणसे तिची वाट पाहत होती. त्यापैकी एकाच्या चेहऱ्यावर जुन्या जखम्याची मोठी खून होती. तो रागाने म्हणाला, दिव्या, तू आमचे पैसे घेऊन गायब झालीस, आता हिशोब कर. तर तिने थंड नजरेने त्याच्याकडे पाहिले. मी सांगितले होते, योग्य वेळ आली की सगळे मिळेल. दुसरा माणूस म्हणाला, वेळ संपली आहे, नाहीतर तुझा नवरा आणि तुझे आयुष्य दोन्ही संपेल. हे एक माझ्या छातीत धडधड वाढली. म्हणजे आता धोका फक्त माझ्यावरच नव्हता तर माझ्या कुटुंबावर होता. तेवढ्यात तन्वीने तिच्या पर्समधून एक छोटेसे पेनड्राईव्ह काढले. यात सगळी माहिती आहे, पण याआधी माझ्या अटी मान्य करा. अचानक गोदामाच्या बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज आला. तिन्ही जण एकदम सावध झाली आणि त्या 2 गुंडांनी बंदुका बाहेर काढल्या. तर तन्मय क्षणभर माझ्या लपलेल्या दीक्षेकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि संशय एकाच वेळी उमडला. माझी नजर तिच्या नजरेला भेटली आणि मला समजले आता माझे लपणे संपले होते. तन्वीची नजर थेट माझ्यावर खेळली. काही क्षणासाठी वय जणू थांबून गेला. तिच्या डोळ्यात आश्चर्य नव्हते तर एक वेगळी शांतता होती. तिने त्या दोन्ही गुंडाकडे पाहिले आणि हलक्या आवाजात म्हणाली, तो इथे कसा आला हे नंतर बघू, आधी इथून निघूया. पण त्याआधी जखमीची खून असलेला भानू बंदूक घुसून माझ्याकडे धावला. ती मागे सरकली. तेवढ्यात तन्वी विजयच्या वेगाने माझ्या समोर आली. गोळीचा आवाज संपूर्ण गोदामात घुमला. तन्वीच्या खांद्यात गोळी घुसली. ती वेदनेने वेडी झाली, पण तरीही माझ्यासमोर डायलीसारखी उभी राहिली. त्या क्षणी मी पूर्णपणे हादरलो होतो. जी स्त्री मला एका वर्षभर फसत होती तीच आज माझ्यासाठी गोळी खात होती. आदित्य, ती ओरडले, पण माझे पाय जागेवरच खेळले होते. मी तिला आधार. साडीवर रक्ताचे लाल डाग पसरले. तिचा श्वास वेगाने चालला होता. बाहेर पोलिसांच्या गोळ्यांचा थांबण्याचा आवाज येत होता. गोळीचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमत होता. तन्वी माझ्या हातात होती आणि तिच्या खांद्यातून वाहणारं रक्त माझ्या हातावर पडत होतं. तन्वी, मी घाबरून ओरडलो. तिने डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि वेदनेतही माझ्याकडे पाहून हलकसं हसली. आदित्य, घाबरू नकोस, काही होणार नाही. तिचा आवाज खूपच तीक्ष्ण होता. तू माझ्यासाठी गोळी झेललीस. माझ्या तोंडून शब्दच फुटले नव्हते. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली आणि कुजबुजली. कदाचित पहिल्यांदाच मी तुझ्याशी खोटं बोलत नाहीये. माझ्या छातीत काहीतरी तुटल्यासारखं झालं. पोलिसांच्या गाड्या गोदामाबाहेर येऊन थांबल्या होत्या. सायरनचा आवाज जवळ येत होता. भानू आणि त्यांचा साथीदार मागच्या दरवाजातून पळण्याचा प्रयत्न करू लागले, पण पोलिसांनी त्यांना घेरलं. मी मात्र तन्वीला घट्ट धरून बसलो होतो. तिच्या डोळ्यात आता भीती होती, पण ती भीती पोलिसांची नव्हती, ती माझी होती. आदित्य, माझा ऐक. माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, पण माझा ऐकून घे. आता काही बोलू नकोस. आधी हॉस्पिटलमध्ये जाऊ. मी तिला उचलण्याचा प्रयत्न केला. तिने माझ्या शर्टला
घट्ट पकडलं नाही. आधी तुला एक सत्य सांगायचं आहे. तिच्या आवाजात अचानक गंभीरपणा आला. त्या डायरीत जे आहे ते संपूर्ण सत्य नाही. मी थिजलो. म्हणजे ती माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, माझ्या पहिल्या मतीचा मृत्यू मी केला होता. पण ज्या कारणासाठी तू मला गुन्हेगार समजतोयस ते कारण खरं नाही. माझ्या मनात पुन्हा प्रश्नाचं वादळ उठलं. मग खरं काय आहे? ती काही बोलणार इतक्यात बाहेरून पोलीस अधिकाऱ्याचा आवाज आला. सगळे हात वर करा. तन्वीने माझा हात पकडला. आदित्य, पोलिसांसमोर मी जे बोलेन त्यावर विश्वास ठेवू नकोस, कारण माझ्याबरोबर अजून एक माणूस खेळतोय. कोण? मी कुजबुजलो. तिच्या ओठावर एक थरथरती रेषा उमटली. ज्याने तुला फोन केला होता तो. माझ्या अंगावर काटा आला. तो तुझ्या टोळीतील नाही. मी ती डोळे मिटत म्हणाली, तो माझा पाठलाग करणारा नाही. तू तुझ्या पाठलाग करणार आहे. माझ्या पायाखालची जमीन पुन्हा सरकली. माझा? मी हळू आवाजात विचारलं. तन्वीने मान हलवली. तुला वाटतं मी तुला निवडलं कारण तू भोळा होतास? नाही आदित्य, मी तुला निवडलं कारण तुझ्या भूतकाळातलं एक असं रहस्य आहे ज्याची तुलाही कल्पना नाही. मी तिच्याकडे अविश्वासाने पाहत राहिलो. माझा भूतकाळ? हो, ती कुजबुजली. मुंद्रा पोर्टलवर तुझी नोकरी सुरू होण्याच्या आधीच्या 3 महिन्याच्या फाईल कुठे आहे माहीत आहे? माझ्या अंगावर शहारा आला. मला काहीच आठवत नाही, कारण ती फाईल अस्तित्वात नाही. ती म्हणाली, कोणीतरी ती जाणीवपूर्वक गायब केली आहे. तेवढ्यात 2 पोलीस अधिकारी आत आले. त्यांनी तन्वीला पाहताच बंदूक खाली केली. तुम्ही दिव्यात? अधिकाऱ्याने विचारलं. तन्वीने काही क्षण शांत राहून मान खाली घातली. हो. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. पण पुढच्या क्षणी ती म्हणाली, पण आदित्यला याबद्दल काहीही माहिती नाही. पोलिसांनी तिच्या हातात बेड्या घातल्या. ती माझ्याकडे वळली. तिच्या डोळ्यात पहिल्यांदा अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. आदित्य, मी तुला खूप फसवलं, पण एक गोष्ट खरी होती. काय? माझा आवाज भरून आला. ती हळूच म्हणाली, तुझ्यावरचं माझं प्रेम. मी काहीच बोललो नाही, कारण तिच्या आयुष्यातील प्रत्येक सत्य खोट्याने वेढलेलं होतं. पण तिच्या डोळ्यातले ते दुःख मात्र खोटं वाटत नव्हतं. पोलीस तिला घेऊन बाहेर पडले. ती शेवटच्यांदा मागे वळून माझ्याकडे पाहत म्हणाली, त्या काळ्या डायरीचं शेवटचं पान वाच, पण ते एकट्याने वाचू नकोस. का? ती काही बोलली नाही. फक्त तिच्या डोळ्यांना माझ्या मागे उभ्या असलेल्या एका सावलीकडे इशारा केला. मी क्षणात मागे वळलो. गुदामाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एक माणूस उभा होता. पोलीस तिथे असूनही तो इतक्या शांतपणे उभा होता की माझ्या अंगावर काटा आला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, आदित्य, तुझी बायको तुला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तिला स्वतःपासून तुला कोण वाचवणार? पुढच्या क्षणी गोदामातील दिवे बंद झाले. अंधारात फक्त एकच मोबाईलच्या स्क्रीनचा प्रकाश चमकला. स्क्रीनवर एक फोटो होता. मी, तन्वी आणि आमची मुलगी. पण त्या फोटोच्या मागे उभा असलेला चौथा माणूस पाहून माझ्या अंगातून रक्तच गोठलं, कारण तो चेहरा माझ्यासाठी अनोळखी नव्हता. तो माझा स्वतःच्या वडिलांचा चेहरा होता. गोदामातील अंधार अचानक इतका गडद झाला की मला स्वतःचा श्वासही ऐकू येत होता. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या फोटोमध्ये मी, तन्वी आणि आमची छोटी मुलगी उभी होतो, पण आमच्या मागे उभे असलेला चेहरा माझ्या वडिलांचा होता. माझे वडील तर 5 वर्षापूर्वीच या जगातून गेले होते. मग हा फोटो काढला कधी आणि त्यात ते कसे होते? माझ्या हात थरथरू लागले. मी मोबाईलच्या प्रकाशाकडे पुन्हा पाहिलं, पण पुढच्या क्षणी तो अनोळखी माणूस माझ्या अगदी जवळ आला. आदित्य, आता तुला सत्य कळण्याची वेळ आली आहे. त्याचा आवाज ऐकताच माझ्या छातीत धडकी भरली. तू कोण आहेस? मी धाडस करून विचारलं. तो काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, ज्याला तू आयुष्यभर मेला समजत होतास त्याचाच मी संदेश घेऊन आलो आहे. माझ्या अंगावर काटा आला. माझे वडील? तो हलकसं असला. तुझ्या वडिलांनी तुला जे सांगितलं होतं त्यातलं अर्धसत्य होतं आणि अर्धसत्य तुझ्यापासून लपवलं. मी काही बोलण्याआधीच बाहेरून पोलिसांचा आवाज आला, पण तो माणूस मागच्या अरुंद दरवाजातून अंधारातून गायब झाला. मी त्याच्या मागे धावणार इतक्यात माझ्या फोनवर एक मेसेज आला. नंबर अनोळखी होता. मेसेज फक्त एवढंच लिहिलं होतं, काळी डायरी उघडण्याआधी तिच्या शेवटच्या पानावर असलेली तारीख पहा. माझ्या अंगावर पुन्हा शहारा आला. मी घरी पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. आई आणि माझी छोटी मुलगी हॉलमध्ये बसल्या होत्या. मुलीने मला पाहताच धावत येऊन माझ्या पायांना मिठी मारली. तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. तिला जवळ घेतलं आणि मनात एकच प्रश्न घुमत राहिला, ही खरंच तन्वी आणि तिच्या पहिल्या पतीची मुलगी आहे की माझ्या आयुष्याशी जोडून गेलेलं अजून काही मोठं रहस्य आहे? मी माझ्या खोलीत गेलो आणि कपाटातून काळी डायरी बाहेर काढली. तन्वीने सांगितलेलं शेवटचं पान मी उघडलं. पहिल्या काही पानावर तिच्या जुन्या आयुष्याची माहिती होती, पण शेवटच्या पानावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, आदित्यला सत्य कळलं तर त्याचा जीव धोक्यात येईल. त्याखाली एक तारीख होती. ती तारीख संपून माझे हात थंड पडले, कारण ती तारीख माझ्या वडिलांच्या मृत्यूच्या 2 दिवस आधीची होती. डायरीच्या मागच्या कप्प्यात एक जुना फोटो सापडला. फोटोमध्ये माझे वडील, तन्वीचा पहिला पती आणि आणखी 2 अनोळखी पुरुष उभे होते. फोटोच्या मागे माझ्या वडिलांच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, ही फाईल आदित्यपर्यंत कधीही पोचवू देऊ नका. मी फोटो हातात घेऊन बराच वेळ स्तब्ध बसलो, कारण तेवढ्यात माझ्या मुलीचा आवाज आला, बाबा. मी वळून पाहिलं. ती दारात उभी होती. तिच्या हातात तन्वीचं सोन्याचं लॉकेट होतं. हे मला कपाटाजवळ मिळालं. माझ्या अंगातून रक्तच निघून गेल्यासारखं वाटलं, कारण लॉकेटच्या मागच्या बाजूचा एक अतिशय छोटा गुप्त कप्पा होता. तो उघडला. आत एक मेमरी कार्ड होतं. मी ते लॅपटॉपमध्ये टाकलं. स्क्रीनवर एकच व्हिडिओ दिसला. व्हिडिओ सुरू होताच माझ्या वडिलांचा आवाज ऐकू आला, आदित्य, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील
तर याचा अर्थ दिव्या तुझ्या आयुष्यात आली आहे. माझा श्वास अडकला. तिला गुन्हेगार समजू नकोस, पण तिच्यावर पुन्हा विश्वासही ठेवू नकोस, कारण तिने तुला निवडलं नाही, तुला तिच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. माझ्या हातून माऊस खाली पडला. स्क्रीनवर पुढचं दृश्य सुरू झालं. एका जुन्या गोदामात माझे वडील कोणाशी तरी बोलत होते. कॅमेरा हळूहळू त्या व्यक्तीकडे वळला आणि माझ्या डोळ्यासमोर जग थांबलं. ती व्यक्ती तन्वी नव्हती, ती माझी आई होती. माझ्या मागून अचानक दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला. मी घाबरून मागे वळलो. आई दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमीचा मायेचा भाव नव्हता. ती शांतपणे माझ्याकडे पाहत होती. तू हा व्हिडिओ पाहिलास? तिच्या त्या प्रश्नाने माझ्या अंगावर काटा आला. मी काहीच बोललो नाही. ती हळूहळू माझ्याजवळ आली आणि म्हणाली, आता तुला सत्य सांगण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. कसलं सत्य? माझ्या आवाजात थरथर होता. आईने माझ्या हातातील फोटो घेतला आणि डोळ्यात अश्रू आणत म्हणाली, तन्वी तुझ्या आयुष्यात योगायोगाने आली नाही, पण तिच्यापेक्षा मोठं रहस्य तुझ्या स्वतःच्या जन्माशी जोडलेलं आहे. मी जागेवरच थिजलो. आईने पुढचे जे शब्द उच्चारले ते ऐकून माझ्या आयुष्याचा पाया पूर्णपणे हादरला. आदित्य, तू माझा मुलगा नाहीस. त्या क्षणी माझ्या हातातून काळी डायरी खाली पडली आणि डायरीच्या पडलेल्या पानाखाली एक कागद बाहेर सरकला. त्यावर फक्त एकच नाव लिहिलं होतं, दिव्या. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.